Good morning, student. Welcome to Gyan Bharati Junior College of Science, Kulgaon. In the last video, we discussed the rules for writing the names of units of physical quantity. So, in that video, I explained each and every term how to write the units and their symbols of the physical quantity. So today we want to discuss here the fundamental physical quantities and derived physical quantities. So before this, again one point is there that I have to told you. So here the requirements of the good unit. What are the requirements? Requirements of good unit. So this is the small topic, little time topic named as requirements of the good unit. So we have seen here the unit, definition of the unit. आपण काय बघितलं आहे, युनिटची डेफिनेशन बघितलेली आहे. त्यानंतर युनिटची नाव जे आहे ते कसं लिहायचं ते पण आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघतो आहे की रिक्वायरमेंट्स, त्याच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत युनिटच्या, दॅट कॅन बी कॉल्ड ॲज युनिट. सो हिअर आर सम रिक्वायरमेंट्स. द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द गुड युनिट इज दॅट इट मस्ट बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. दिस इज द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द गुड युनिट. म्हणजे काय, इट शुड बी, नंबर फर्स्ट, इट शुड बी universally accept करना यानी क्या होना, स्वीकार करना. तर याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे कुणी, युनिव्हर्सली. म्हणजे काय, जगमान्य, विश्वमान्य असायला पाहिजे काय, युनिट. सो दिस इज द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द गुड युनिट इज दॅट it should be universally accepted. This is the first requirement of the good unit. Number second, it should be काय असलं पाहिजे, it should be कसं असलं पाहिजे, रिप्रोड्युसेबल. म्हणजे आपल्याला रिप्रोड्यूस करता यायला पाहिजे, बट इझिली रिप्रोड्यूस, म्हणजे पुनर्निर्मिती तयार करता यायला पाहिजे, पुनर्निर्मिती करता यायला पाहिजे. सो इट इज कॉल्ड एज द it should be reproducible. म्हणजे काय, पुनर्निर्मिती करता यायला पाहिजे. पुनर्निर्माण. इट शुड बी पूर्ण नाही, पुनर्निर्माण. म्हणजे काय, त्याला काय म्हणतो आपण, पुनर्निर्माण व्हायला पाहिजे. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. इट शुड बी रिप्रोड्युसिबल. इझिली करता यायला, easily reproducible. So here the third requirement of the good unit is that it should not vary व्हायला नको, म्हणजे चेंज व्हायला नको. म्हणजेच काय, इनव्हेरिएबल. इट शुड बी इनव्हेरिएबल विथ प्लेस अँड टाइम. म्हणजे काय, जागा आणि वेळेनुसार हे युनिटची जी व्हॅल्यू आहे किंवा त्याचं युनिटचं मॅग्निट्यूड आहे किंवा युनिट आहे हे चेंज व्हायला नको. म्हणजे इट शुड बी इनव्हेरिएबल. वी कॅन से इट शुड बी इनव्हेरिएबल. व्हॅरी होणे म्हणजे काय, बदल होणे, चेंज होणे. इनव्हेरिएबल म्हणजे काय, चेंज न होणारे. इनव्हेरिएबल विथ प्लेस अँड टाइम. म्हणजे जागेनुसार आणि वेळेनुसार ते बदलायला नको. नेक्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द गुड इज दॅट इट शुड बी इनव्हेरिएबल विथ द वेदर कंडिशन. म्हणजे जे हवामान जे आहे, तापमान जे आहे, हवामान जे म्हणतो आपण, वातावरण जे म्हणतो, त्यानुसार ते बदलायला नको. नाहीतर मग काय होईल की इट शुड बी इनव्हेरिएबल विथ द प्लेस अँड टाइम. प्लेस अँड टाइम म्हणजे काय, जागा आणि वेळ. म्हणजे काय, जे युनिट आपण इथे घेतलेलं आहे, मीटर किंवा सेंटीमीटर किंवा जे काही युनिट घेतलं आहे आपण,
ते भारतामध्ये किती आहे 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. आणि घेतलं आहे आपण आज त्याचं युनिट घेतलं आहे 10 वाजता. आणि हेच युनिट जर मी मोजलं अमेरिकेमध्ये, जापानमध्ये, जर्मनीमध्ये, ते युनिट 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर असायला पाहिजे. आणि तेवढंच झालं पाहिजे. कुठल्याही वेळेनुसार, कुठल्याही काळानुसार, प्लेसनुसार ते युनिट बदलायला नको. Therefore, it is called as the it should be invariable with the place and time. तो जापान में कुछ और, अमेरिका में कुछ और, लंदन में कुछ और, भारत में कुछ और, ऐसा रहना नहीं है. It is called as the invariable with the place and time. It should be reproducible. Reproduce म्हणजे काय? पुनर्निर्माण करणे. सपोज हा काय 1 मीटर पट्टी आहे आणि मीटर पट्टी मोजत असताना स्केल जी आहे ही तुटली. सपोज इफ दी मीटर स्केल इज ब्रोकन, देन हाऊ टू मेजर दी ऑब्जेक्ट. मग काय तेवढ्याच लांबीची आपण काय घेतो आहे 1 मीटर पट्टी तयार करतो आहे. एक काठी घेतो आहे, स्टिक घेतो आहे किंवा एक मेटलची पट्टी घेतो आहे आणि त्याला आपण काय करतो आहे मोजतो आहे. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर मोजमाप केला आहे, मेजरमेंट घेतलं आहे. आणि काय ही पट्टी आता काय करेल त्या मीटर पट्टीचं काम करेल. म्हणजे मी काय केलं याला रिप्रोड्यूस केला आहे किंवा प्रोड्यूस केला आहे. दॅट इज कॉल्ड द रिप्रोड्युसिबल. ती पुनर्निर्माण करता यावी. नेक्स्ट इज द इट शुड बी इनव्हेरिएबल. इट शुड बी इनव्हेरिएबल म्हणजे काय चेंज व्हायला नको. इट शुड बी इनव्हेरिएबल विथ वेदर कंडिशन. वेदर कंडिशन. वेदर कंडिशन साठी चेंज व्हायला नको. नाहीतर मग पावसाळ्यामध्ये 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि हिवाळ्यामध्ये किती 1 मीटर इक्वल टू 90 सेंटीमीटर असं व्हायला नको. ही कॉन्स्टंट असायला पाहिजे. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर, चाहे समर हो, विंटर हो या रेनी सीझन हो. म्हणजेच काय ती वेदरवरती डिपेंड नसायला पाहिजे. म्हणजे काय इट शुड बी इंडिपेंडंट. इट शुड बी इनव्हेरिएबल म्हणजे ते काय चेंज व्हायला नको. कशाच्या सोबत वेदर सोबत चेंज व्हायला नको. देअरफॉर इट इज द रिक्वायरमेंट ऑफ द युनिट. इट शुड बी इनव्हेरिएबल विथ द वेदर कंडिशन. देन नेक्स्ट थिंग and last the it should not be perishable. पेरिश होणे म्हणजे काय नष्ट होणे. ते नष्ट व्हायला नको. नाही तर मग काय कापूर घेतला आपण आणि ठेवला थोडा वेळ, काय होतं कापूर कॅम्फर काय होतं त्याचं काय होतं कापुराचं तो विरघळून जातं, तो हवेतल्या हवेत निघून जातं. म्हणजे असं असायला नको. युनिट जे आहे 1 kg वेट इक्वल टू 1 kg वेट ते असायलाच पाहिजे तेवढं. ते नष्ट व्हायला नको. Therefore it is the requirement of the community is that it should not be perishable. ते नष्ट होण्यासारखे नसावे, नष्ट होणारे नसावे. So these are the requirements of the good unit. That is number first is that it should be universally accepted. It should be reproducible, easily reproducible. It should be invariable with the place and time. It should be invariable with the weather condition, and it should not be perishable. So these are the requirements of the good unit. Got it, beta? Okay, thank you so much. Then next, fundamental and derived physical quantity. So while studying here the physics, we came across the various types of the physical quantities. So here some physical quantities are independent. They are itself. So here types of the physical quantity. Types of physical quantities. So here what I am saying, जेव्हा आपण फिजिक्स शिकतो आहे तर या फिजिक्समध्ये काय होतं आहे की भौतिक राशी आपल्याला शिकाव्या लागतात. वी कम अक्रॉस दी व्हेरियस टाईप ऑफ दी फिजिकल क्वांटिटीज. या भौतिक राशी कशा आहेत, त्याचे टाईप्स कोणत्या आहेत हे आपल्याला बघायचं आहे. सो हियर काही भौतिक राशी अशा आहेत की त्या स्वयंभूत आहेत. म्हणजे त्या कुठल्याही भौतिक राशीवरती या कोणत्याही दुसऱ्या भौतिक राशीवरती अवलंबून राहत नाही. उदाहरणार्थ मला टाइम मोजायचा आहे. आय वॉन्ट टू मेजर द टाइम. व्हॉट आय डू,
I will do that is look at my wristwatch and measure time directly. It's 10 o'clock, 9:30 o'clock. ऐसे मैं मेजर करूंगा. म्हणजेच काय? While measuring the time, I am independent. Means I have to not only the time with the help of the watch. म्हणजे मला कशाच्याही आवश्यकता पडत नाही, कशावरतीही मी डिपेंड नाही. फक्त मला काय करायचं आहे? टाइम मोजायचा आहे. मला लेंथ मोजायची. मी काय करेल? एक ऑब्जेक्ट घेईल आणि डायरेक्ट याला काय करेल? मी मीटर स्केल लावेल आणि मोजायची लांबी किती आहे? 1 मीटर. मला दुसऱ्या कशाची आवश्यकता पडली का? नाही. फक्त मीटर स्केलची आवश्यकता पडली. म्हणजे काय मोजलं मी ते? लेंथ मोजली. मला एखाद्या ऑब्जेक्टचा मास मोजायचा आहे. सपोज दिस इज द ऑब्जेक्ट, आय वॉन्ट टू मेजर द मास. काय करेल मी? डायरेक्ट घेईल आणि वेट बॉक्सवरती टाकेल, बॅलन्सवरती, वेट बॅलन्सवरती आणि मोजेल किती आहे? ½ kg वेट. ½ kg वेट. म्हणजेच काय? ज्या भौतिक राशींना मोजण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही भौतिक राशीची आवश्यकता पडत नाही, अशा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार कसा आहे? ज्या भौतिक राशींना मेजर करण्यासाठी मला दुसऱ्या भौतिक राशीवरती डिपेंड राहावं लागतं, त्यांची गरज घ्यावी लागते, त्यांची मला मदत घ्यावी लागते आणि ती आवश्यकता आहे. म्हणजेच काही दोन प्रकारच्या भौतिक राशी आहेत ज्यांना कसा मोजताना दुसऱ्या कशाचीही गरज पडत नाही, आणि दुसरा कसा टाईप आहे की ज्यांना मोजण्यासाठी दुसऱ्या कशाचीही, दुसऱ्या भौतिक राशीची गरज पडते, मदत घ्यावी लागते. असा हा दुसरा टाईप. ज्या भौतिक राशींना मोजण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही भौतिक राशीची आवश्यकता पडत नाही त्यांना म्हणतो आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. लिसन केअरफुली. फंडामेंटल, नॉट मेंटल. Funda and mental. That is the fundamental. So here the first type of the fundamental quantity is that defined as what? The physical quantity which do not require any physical quantity for their measurement. This is the first type. They are called the fundamental physical quantity. And the other, the physical quantity which depend on other physical quantities. म्हणजे कोणत्या फंडामेंटल वरती डिपेंड आहेत त्या. म्हणजे काय? the physical quantity which are depend, which requires काय? fundamental quantities for their measurement are called as the derived physical quantity. त्याला काय म्हणतो आपण? derived. So here the first type of the fundamental quantity is that is the fundamental physical quantity. Number first is the fundamental physical quantity. fundamental आधारभूत, fundamental physical quantity. This is the first type. So second time is that one. Second is the derived physical quantity. Derived physical quantity. I am telling you now the fundamental physical quantity which do not require any other physical quantity, for their measurement, or we can say here the physical quantity which is independent on other physical quantity. Second point, independent. अवलंबून नसणे, अवलंबून नाही. independent on other physical quantity. These are called as the fundamental physical quantity. आधारभूत आहे. डिराइव्ड म्हणजे काय? मिळविलेले आहे. मिळविले कशापासून? फंडामेंटल पासून. म्हणजे काय? the physical quantity which requires the physical quantity which requires fundamental physical quantity, which requires fundamental physical quantity, even any other physical quantity or any other physical quantity for their measurement is called as derived physical quantity. They are dependent
पहिला टाइप कुठला आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, दुसरा कुठला आहे थिअरेटिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आर दोज फिजिकल क्वांटिटी which do not require any other physical quantity for their measurement. बट लेकिन यहाँ पे क्या होगा, रिक्वायर करेंगे वो फंडामेंटल से ही आएंगे या तो फिर अदर फिजिकल क्वांटिटी का हेल्प लेके आएंगे. सो दीज आर इंडिपेंडेंट on any other physical quantity. These are dependent on other physical quantities. So these are called as the fundamental physical quantities and it is the derived physical quantities. So here fundamental physical quantities are mainly having the 7 types or the 7 examples we can see. So these are called fundamental. For example, I want to explain here the fundamental physical quantities with their examples. Now, how they